विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचे उष्णता हीट या प्रकरणाचा हा दुसरा व्हिडिओ. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे असंगत आचरण पुनर्हिमायन या संदर्भामध्ये अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला उष्णते संदर्भात आणखी काही गुणधर्मांची माहिती घ्यायची आहे. पृथ्वीचा जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. वॉटर कव्हर्स 71% ऑफ द अर्थ सरफेस. मग या पाण्याचे काय होते? आपल्याला माहिती आहे की पाण्याचे सातत्याने बाष्पीभवन होत असते. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेमध्ये निर्माण होणारा जो ओलावा आहे, जो दमटपणा आहे, त्यालाच आर्द्रता असे म्हणतात. ड्यू टू कॉन्स्टंट इव्हॅपोरेशन, वॉटर वेपर इज ऑलवेज प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर. दिस मेक द एअर मॉइस्ट. द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड ह्युमिडिटी. पण एका कमाल मर्यादेपर्यंतच हवा पाण्याची वाफ सामावून घेऊ शकते. त्यानंतर मात्र आणखी पाण्याची वाफ होत असेल तर त्या बाष्पाचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते, ज्याला संघनन असे म्हणतात. देर इज अ लिमिट ऑन हाऊ मच वॉटर वेपर द एअर कॅन कंटेन. इफ द अमाउंट एक्सिड्स दिस लिमिट, द एक्सेस वेपर कन्वर्ट्स इनटू वॉटर ड्रॉपलेट्स, विच इज कॉल्ड कंडेन्सेशन. ज्या हवेत पाण्याची कमाल वाफ सामावलेली असते ती हवा बाष्पाने संपृक्त आहे असे म्हणतात. When the air contains maximum possible water vapor, it is said to be saturated with vapor at that temperature. म्हणजे जेवढी आवश्यक आहे, जेवढी शक्य आहे तेवढी संपूर्ण पाण्याची वाफ त्या हवेमध्ये सामावलेली आहे, त्याला म्हणायचं संपृक्त. उदाहरणार्थ 40 डिग्री सेल्सिअसच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावले जाऊ शकते. याचाच अर्थ ती हवा बाष्पाने संपृक्त असते. If the temperature of air is 40 degrees Celsius, it can contain 49 grams of water vapor per kilogram of dry air. If the amount of air exceeds this limit, the additional vapor will condense. म्हणजे यापेक्षा जर जास्त बाष्प सामावण्याचा प्रयत्न झाला तर त्या अतिरिक्त बाष्पाचे संघनन होते, म्हणजेच पुन्हा पाण्यात रूपांतर होते. If the temperature of air is 20 degrees Celsius, it can contain only 14.7 grams of water vapor per kilogram of dry air. म्हणजे तापमान कमी झालं, 20 डिग्री सेल्सिअस झालं की पाण्याच्या वाफेचं देखील प्रमाण त्यामध्ये कमी राहतं. 14.7 ग्रॅम बाष्पानेच हवा संपृक्त होते. ज्या हवेमध्ये कमाल मर्यादेपेक्षा कमी बाष्प आहे त्या हवेला असंपृक्त हवा असे म्हटले जाते. If the water vapor content in air is less than the maximum limit, that air is said to be unsaturated. या इमेजमध्ये आपल्या लक्षात येईल बघा, संपृक्त आणि असंपृक्त याचा नेमका अर्थ काय. तर इथं पाण्याच्या रेणूंचं रूपांतर हवेमध्ये होतंय आणि ते जात आहेत हवेमध्ये, म्हणजे तिथली हवा अनसॅच्युरेटेड आहे, असंपृक्त आहे. इथं मात्र पाण्याचं रूपांतर वाफेत होतंय आणि काही मॉलिक्युल्स परत पाण्यात येतात, याचा अर्थ ती संपृक्त आहे, सॅच्युरेटेड आहे. दोन्ही इमेजमध्ये आपल्याला संपृक्त आणि असंपृक्त ही संकल्पना लक्षात आली असेल तुमच्या. आपण जर काचेचा ग्लासमध्ये चहा घेतला गरम, तर काही वेळाने आपल्याला त्या ग्लासचा जो रिकामा भाग असतो वरचा, तिथे पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. असं का होतं? तर ग्लासमधून म्हणजे चहामधून जी पाण्याची वाफ बाहेर पडते त्यामुळे तिथली हवा संपृक्त होते आणि एकदा का ते सॅच्युरेट झाले की आणखी पाण्याची वाफ त्याच्यात जाऊ शकत नाही. परंतु ह्याच्यातून वाफ तर येतच असते. मग ही वाफ संगणन होते, तिचं कंडेन्सेशन होतं आणि ती आतील पृष्ठभागावर पाण्याच्या थेंबांच्या स्वरूपात जमा होत राहते. ज्या तापमानाला असंपृक्त हवा पाण्याच्या बाष्पाने संपृक्त होते त्या तापमानाला दवबिंदू तापमान असे म्हणतात. इथं दवबिंदू तापमान हे दोन शब्द लक्षात ठेवा. द टेम्परेचर at which the air becomes saturated with vapor is called dew point temperature. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण निरपेक्ष आर्द्रता या राशीने मोजले जाते. The vapor content in the air is measured using a physical quantity called absolute humidity. The mass of vapor present in a unit volume of air is called absolute humidity. एकक आकारमानाच्या हवेत असलेल्या
पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात आणि ही निरपेक्ष आर्द्रता किलोग्रॅम पर घन मीटर मध्ये मोजतात. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी इज मेजर्ड इन किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. सापेक्ष आर्द्रता म्हणजे नेमकं काय? रिलेटिव्ह ह्युमिडिटी. हवेच्या ठराविक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व ती हवा संपृक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. द रेशो ऑफ ॲक्च्युअल मास ऑफ वॉटर कंटेंट इन द एअर फॉर गिवन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर टू रिक्वायर्ड to make the air saturated with vapor at that temperature is called relative humidity. यावरून आपल्याला सूत्र सुद्धा लिहिता येईल बघा. पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे शेकडा सापेक्ष आर्द्रतेचं सूत्र आहे. ॲक्च्युअल मास ऑफ वेपर कंटेंट इन एअर इन अ गिवन व्हॉल्यूम म्हणजेच दिलेल्या आकारमानाच्या हवेत प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान भागिले मास ऑफ वेपर नीडेड टू मेक द एअर सॅच्युरेटेड म्हणजे ती हवा संपृक्त होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान. म्हणजे वरती असलेली कंडिशन की त्या हवेत किती बाष्प आत्ता आहे आणि खाली छेदामध्ये ती हवा संपृक्त होण्यासाठी किती बाष्प आवश्यक आहेत त्याचं प्रमाण गुणिले 100. दवबिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता 100% असते, 100% असते. जर सापेक्ष आर्द्रता मोर दॅन 60% म्हणजे 60% जास्त असेल तर हवा दमट असते, ह्युमिड एअर असते. जर सापेक्ष आर्द्रता 60% कमी असेल तर हवा कोरडी असते म्हणजे ड्राय असते. यामध्ये टेम्परेचर फॅरनहाईटमध्ये दाखवले आणि इथं सेल्सिअसमध्ये दाखवलेलं आहे. निळ्या कलरच्या गोलामध्ये पाण्याचे बाष्प आणि पिवळ्या कलरच्या गोलामध्ये हवा असं गृहीत धरा म्हणजे तुम्हाला संपृक्त असंपृक्त ही संकल्पना सुद्धा स्पष्ट होईल. इथे पूर्ण हवा आहे ती पाण्याच्या बाष्पाने संपृक्त झाली, हवा शिल्लकच नाही आता म्हणजे 100% सापेक्ष आर्द्रता आहे, रिलेटिव्ह ह्युमिडिटी. अत्यंत दमट हवा. इथे पिवळा भाग शिल्लक आहे म्हणजेच आणखी पाण्याचं वाफ सामावली जाऊ शकते म्हणजे ही हवा कशी आहे? अनसॅच्युरेटेड आहे, असंपृक्त आहे. या ठिकाणी तर हवा अत्यंत कोरडी आहे, खूपच कमी पाण्याची वाफ आहे. ओन्ली 28% इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे ही कोरडी हवा आहे, ड्राय एअर आहे. आणखी कितीतरी पाण्याची वाफ याच्यामध्ये सामावली जाऊ शकते. हिवाळ्यात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा दिसतो. विमानाच्या इंजिनमधून बाहेर पडणारी जी वाफ आहे त्या वाफेचे संगणन होत असते आणि ढग तयार होतात. त्याच्या आजूबाजूला जी हवा असते ती जर अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर हा पांढरा पट्टा खूप लांब दिसतो आणि अर्थात तो नाहीसा होण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. पण जर आजूबाजूला असणारी सापेक्ष आर्द्रता कमी असेल म्हणजे कोरडी हवा असेल तर मात्र हा लहान पट्टा म्हणजे अगदीच कमी तयार होतो किंवा मग बऱ्याचदा तो तयार होतही नाही. ड्युरिंग विंटर as the plane flies, the vapor released by the aeroplane engine condenses and forms clouds. If the surrounding air is having more relative humidity, it takes a long time for the white trail formed by the condensation of the vapor to disappear. If relative humidity of the surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not even get formed. फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली की त्याच्या बाह्य पृष्ठभागावरती अशा पद्धतीने पाण्याचे थेंब जमा होताना आपल्याला दिसतात. बाटलीच काय तर कोणताही दुधाचे पातेलं असेल किंवा कोणताही पदार्थ असलेलं भांडं आपण बाहेर काढलं की आपल्याला असे हळूहळू पाण्याचे थेंब बाहेर जमा होताना दिसतात. थंडीमध्ये झाडांच्या पानावर सुद्धा पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. टायनी ड्रॉपलेट्स आर कलेक्टेड ऑन लिव्स इन विंटर सीझन. काचा असतील तर त्याचे सरफेस जे आहेत, काचांचे आतले पृष्ठभाग जे आहेत त्याच्यावर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पाण्याचे थेंब जमा होताना दिसतात. युनिट्स ऑफ हीट म्हणजे उष्णतेची एककं या ठिकाणी अभ्यासायची. SI युनिट जूल आहे आणि CGS युनिट उष्णतेचं कॅलरी आहे. जूल SI युनिट जे आहे ते इथं त्याचं आपल्याला कॅलरी आणि जूल यांचं काय संबंध आहे ते दिलेलं आहे. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल हा संबंध आहे, हा व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता किलो कॅलरी आणि कॅलरी यांच्या व्याख्या नेमक्या कशा द्यायच्या ते पहा. द अमाऊंट ऑफ हीट नेसेसरी टू रेस्ट द टेम्परेचर ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर बाय 1 डिग्री सेल्सिअस
from 14.5 degree Celsius to 15.5 degree Celsius is called 1 kilocalorie of heat. 1 किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअस या 1 डिग्रीने वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उष्णतेलाच 1 किलो कॅलरी उष्णता म्हणतात. हीच टेम्परेचर रेंज घेतलेली आहे जी महत्त्वाची आहे. बाकी टेम्परेचर रेंज का घेतल्या नाही तर त्याच्यामध्ये थोडाफार फरक दिसू शकतो, म्हणून ही 14.5 ते 15.5 डिग्री सेल्सिअस ही टेम्परेचर रेंज निवडलेली आहे. यावरून कॅलरीचं सुद्धा व्याख्या आपल्याला सहज लिहिता येऊ शकते. किलो कॅलरी आणि कॅलरी यांच्यामध्ये काय संबंध आहे तर 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. उष्णतेची एकके आहेत. विशिष्ट उष्माधारकता म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. या छोट्या प्रयोगावरून नेमकं विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय ते लक्षात येऊ शकेल. आयर्न, कॉपर आणि लेड म्हणजेच लोखंड, तांब आणि शिस यांचे गोळे घेतलेले समान वस्तुमानाचे आणि उकळत्या पाण्यामध्ये हे तिन्ही गोळे काही वेळ ठेवलेले आहेत समान कालावधीसाठी. आफ्टर सम टाइम रिप्लेस देम ऑन द थिक वॅक्स लेअर. म्हणजे त्यांना काही वेळ पाण्यामध्ये ठेवायचे आणि एकाच वेळेला ते बाहेर काढून या जाड अशा मेणाच्या थरावर ठेवायचे. अर्थातच आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये त्यांनी काय केलं, उष्णता ग्रहण केली आणि त्यामुळे मेणावर ठेवले असता मेण वितळतं आणि ते गोळे आतच जाणार आहेत. या इमेजवरून लक्षात येतं की लोखंडाचा आयनचा जो बॉल आहे तो खूप खाली गेलाय आणि लेडचा तेवढा खाली गेला नाही. मग असं का झालं? यावरून काय आपल्याला सांगता येईल तर लोखंडाने ग्रहण केलेली उष्णता खूप जास्त होती. खरं तर आपण समान कालावधीसाठी ठेवलं होतं तिन्ही गोळे, परंतु तरी देखील शिशाच्या गोळ्याने मात्र लेड बॉलने लोखंडापेक्षा कमी उष्णता ग्रहण केली आणि कॉपरने लोखंडापेक्षा कमी पण लेडपेक्षा जास्त अशी उष्णता ग्रहण केली. याचाच अर्थ उष्णता ग्रहण करण्याची जी क्षमता आहे प्रत्येक पदार्थाची ती वेगळी वेगळी असते. यालाच म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट by 1 degree Celsius is called the specific heat of that object. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्यालाच विशिष्ट उष्माधारकता म्हणतात. इट इज डिनोटेड बाय C. SI unit of specific heat capacity is joule per kilogram degree Celsius आणि CGS एकक आहे त्याचं कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता ज्या वेळेला आपण न्यूमरिकल्स म्हणजे उदाहरणं सोडवतो तेव्हा आपल्याला काही सूत्रांचा विचार करावा लागतो. तर यावरून लक्षात घ्या की MCT, पण टी म्हणजे जर का तापमानात वाढ असेल किंवा मग तापमानात घट असेल तर ते कसं घ्यायचं. इथं C इज इक्वल टू स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता, M म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि इथं डेल्टा टी जो आहे तो इन्क्रीज इन टेम्परेचर आहे म्हणजे पदार्थाचं जे तापमान आहे ते वाढलेलं आहे, पदार्थाने उष्णता ग्रहण केलेली आहे. आणि इथं मात्र डेल्टा टी म्हणजे डिक्रीज इन टेम्परेचर आहे, त्या पदार्थाने उष्णता गमावलेली आहे. तर हा फरक आहे. दोन्हीमध्ये सूत्र सेम असलं तरीही तापमानामधली वाढ आणि इथं आहे तापमानामध्ये घट. उदाहरण सोडवताना हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. हीट एक्सचेंज म्हणजे उष्णतेची देवाणघेवाण. इथं आपल्याला उष्णता विनिमयाचं तत्व लक्षात घ्यायचे. इफ हीट इज एक्सचेंज बिटवीन अ hot and cold object, the temperature of the cold object goes on increasing due to gain of energy and the temperature of the hot object goes on decreasing due to loss of energy. तेव्हा 0 डिग्री सेल्सिअसचा पदार्थ आणि 100 डिग्री सेल्सिअसचा पदार्थ एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवली. हा थंड आहे, खूप अति थंड आहे आणि हा अति गरम आहे. काय होईल बरं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर? थंड पदार्थाचं तापमान वाढेल आणि उष्ण पदार्थाचे तापमान कमी होईल. म्हणजे उष्णतेचं वहन या पदार्थाकडून इकडं होईल. हे कुठपर्यंत चालेल? थंड पदार्थाने उष्णता घेणं आणि उष्ण पदार्थाने उष्णता देणं, जोपर्यंत दोन्ही पदार्थांचं तापमान इक्वल होत नाही, समान होत नाही, तोपर्यंत या उष्णतेचं देवाण आणि घेवाण सुरू राहते. Heat energy lost by the hot object is equal to heat energy gained by cold object. उष्ण पदार्थाने गमावलेली
ऊर्जा बरोबर थंड पदार्थाने कमावलेली ऊर्जा. ऊर्जा अर्थातच उष्णता ऊर्जा. यालाच म्हणायचं दिस इज प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज, उष्णता विनिमयाचे तत्व. ज्यावेळेला तुम्ही गरम पाणी करता आंघोळीसाठी, ते गार पाण्यामध्ये जेव्हा टाकता तेव्हा संपूर्ण बादलीमध्ये जे तापमान आहे ते पाण्याचं ते समान राहतं. ते असं वेगळं वेगळं होत नाही गरम आणि गार पाणी एकत्र केल्यानंतर. तर तिथं आपल्याला हे उष्णतेचं जे देवाणघेवाण आहे किंवा जे उष्णता विनिमयाचं तत्व आहे ते लक्षात येऊ शकतं. कॅलरीमीटरच्या सहाय्याने देखील उष्णता विनिमयाच्या तत्वाचा अभ्यास केला जातो. ही आकृती अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये एक तांब्याचे भांडं वापरलेलं असतं. हा कडेचा जो बाहेरचा पृष्ठभाग आहे हा वुडन ब्लॉक असतो, लाकडी बॉक्स आहे. यामध्ये ग्लासवूल सारखं म्हणजे काच तंतूसारखं एक उष्णतारोधक असं मटेरियल भरलेलं असतं किंवा मग एअर स्पेस असते. इथे इन्सुलेटेड रिंग आहेत आणि ही पण इन्सुलेटेड लीड आहे. झाकण सुद्धा इन्सुलेटेड आहे की ज्यामुळे बाहेरची उष्णता आणि आतील उष्णता यांच्यामध्ये देवाणघेवाण होऊ नये. थर्मामीटर आहे, स्टरर आहे पाणी ढवळण्यासाठी. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. हा हॉट सॉलिड ऑब्जेक्ट आहे, म्हणजे उष्ण केलेल्या त्या मेटल ब्लॉकला किंवा धातूचा एक गोळा घेतलाय, त्याला उष्णता दिली आणि तो गोळा या पाण्यामध्ये ठेवलाय. आता काय होईल, उष्णतेची देवाणघेवाण होईल, म्हणजे उष्ण गोळे उष्णता देणार, तो लूज करेल उष्णता. आणि ती उष्णता कोणाला मिळेल, पाणी आणि तांब्याच्या भांड्याला. तर या पद्धतीने कॅलरीमीटरच्या सहाय्याने आपल्याला हे उष्णता विनिमयाचं तत्व अभ्यासता येतं. ह्याचं तापमान मोजायचं, सुरुवातीचं पाण्याचं तापमान घ्यायचं आणि गोळा यामध्ये घालून स्टर केल्यानंतरचं तापमान घ्यायचं. मग आपल्याला काय काय मिळेल पहा. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे त्या गोळ्याने गमावलेली उष्णता इज इक्वल टू हीट गेन्ड बाय वॉटर इन कॅलरीमीटर. कॅलरीमीटरमध्ये असणाऱ्या पाण्याने कमावलेली उष्णता अधिक हीट गेन्ड बाय कॅलरीमीटर. तांब्याच्या भांड्याने सुद्धा उष्णता कमावलेली आहे. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज क्यू, हीट गेन बाय वॉटर इज Q1 and heat gained by calorimeter is Q2. That means Q is equal to Q1 plus Q2. मग Q म्हणजे काय, हीट लॉस बाय सॉलिड इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड इंटू इट्स स्पेसिफिक हीट इंटू डिक्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे त्या गोळ्याचं वस्तुमान गुणिले त्या गोळ्या ज्या धातूचा म्हणलाय त्याची विशिष्ट उष्माधारकता गुणिले धातूने उष्णता गमावली आहे म्हणजेच तापमान कमी होणार आहे, तर ते तापमानातील घट. Q1 म्हणजेच हीट गेन्ड बाय वॉटर, पाण्याने कमावलेली उष्णता, बरोबर मास ऑफ वॉटर पाण्याचे वस्तुमान इंटू इट्स स्पेसिफिक हीट म्हणजेच पाण्याची उष्माधारकता इंटू इन्क्रीज इन टेम्परेचर पाण्याचे तापमान वाढणार आहे म्हणजे तापमानातील वाढ. त्याचप्रमाणे तांब्याचं देखील तसंच असणार आहे. कॅलरीमीटरचं त्याचं वस्तुमान गुणिले त्याची वैशिष्ट्य उष्माधारकता गुणिले तापमानातील वाढ. या पद्धतीने आपल्याला उदाहरणं सोडवताना या सूत्रांचा वापर होऊ शकतो. आता यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट क्वेश्चन इज डिफाइन ड्यू पॉइंट टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्याख्या लिहायची आहे तुम्हाला. दवबिंदू तापमान, दुसरी व्याख्या लिहायची आहे सापेक्ष आर्द्रता आणि तिसरी व्याख्या आहे विशिष्ट उष्माधारकता. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर. पाण्याची विशिष्ट उष्माधारकता काय आहे. राईट युनिट्स ऑफ स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्माधारकतेचे एकके लिहा. आणि चौथा प्रश्न आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ कॅलरीमीटर. कॅलरीमीटरची रचना आकृतीद्वारे स्पष्ट करा. उष्णता हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. जर तुम्हाला या सर्व संकल्पना व्यवस्थित कळाल्या असतील, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.